तर ससून रुग्णालयाचे डीन यांनी जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा केला असं म्हणत त्यांनी अहवालामध्ये नेमकं काय असं निष्काळजीपणा केला असं अहवालात म्हटलेलं आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलंय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। एसआयटी समितीने डॉक्टर काळे यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। आता जे डीन तिथं होते काळे यांची सुद्धा जबाबदारी होती, त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, म्हणून आपली जी समिती नेमली होती पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी रिपोर्ट दिला की यांचाही निष्काळजीपणा आहे, त्यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवलं आजपासून आणि बारामतीचे जे डीन आहेत त्यांना आज आपण कार्यभार दिलेला आहे। आता ही सगळी व्यवस्था आपण निश्चितपणे दुरुस्त करू। हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही, पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगरेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत। ही जी घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते। त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळणोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालेलं आहे। ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे। आता मला सांगा, एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।